आपण इतिहासात वाचतोय, इतिहासातून ऐकतोय। आज पाहायला मला आपल्या भारताची जीडीपी किती आहे? 3, 4, 5। म्हणजे हा सुजलाम सुफलाम असलेला देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्या विचारांची पेरणी करणारे त्यावेळची महामानव, त्या महामानवाच्या पेरणीमुळे आज आम्ही सोन्याचा धूर निघणाऱ्या देशात होतो आणि त्या देशातून नेस्तनाबूत करून आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी आमची सर्व अधिकार हक्क नाकारलेली या समाज व्यवस्थेने आम्हाला माणूसच म्हटलेलं नाही। वारंवार आमच्या अधिकार हक्कावर वार करत गेली, अधिकार हक्क हिसवत गेली आणि अधिकार हक्काची जाणीव आम्हाला या महामानवांनी करून दिली। म्हणून त्या महामानवांची आपण या ठिकाणी प्रतिमा लावतोय, त्या महामानवाची विचारांची पेरणी करतोय। अशा पेरणी करणाऱ्या महामानवांनी आम्हाला या ठिकाणी ती संधी दिली आणि त्या संधीचं आपण सर्वांनी सोनं केलं। म्हणून वारंवार प्रत्येकाला त्या संधी सांगत राहणं गरजेचं आहे। एखादा मनुष्य वरच्या मजल्यावर चढलेला असेल, 5 मजली घर आहे, पण तो 5 मजली त्या शेंड्यापर्यंत जो 5 मजल्यापर्यंत चढला कसा? चढताना क्षणोक्षणी त्याला प्रत्येक पायरीने मदत केली। ही पायरी होती म्हणून तो त्या 5व्या मजल्यावर पोहोचला। आज आमच्या जीवनाला कलाटणी देणारे प्रत्येक मजले, ह्या मजल्याने आम्हाला संधी दिली म्हणून आज आमच्या जीवनामध्ये जो काही बदल दिसतो आहे, आज आपण ज्यांच्याकडे ज्या अवस्थेत आलो आहोत, आज आपण सुटाबुटात आहोत। बघा, ज्याच्या घरांमध्ये जर आपण दैववादी कर्मवादी असतो तर सर्व घरातले फोटो दैवानी भरली असती। आज आमच्या घरामध्ये सर्व महामानवांची फोटो आहेत, बुद्धांचा फोटो बघा। कारण ज्या विचारांनी ज्या आचारांनी आमच्या जीवनामध्ये परिवर्तन दिलं म्हणून आमच्या घरात सर्व महामानव आले। आज आपण एखाद्या